हा एक नंबर वाटते. कडक कडक फॉरेन वरून आलाय असं वाटतंय ना मित्रांनो तुम्हाला. तर गाईज आमचा चहा आलेला आहे. चाललोय आता सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर. ते आमच्यासोबत हे आमचे मित्र आहे ते. तर आम्ही लाईफ जॅकेट घेतलेलं आहे. तर गाईज आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे सगळेजण. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे फायनली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही मालवणच्या बीचवर आहे. आता वाजलेत सकाळचे 7:15 वाजलेत आणि आता इथून आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे आणि बाकी आमची तयारी वगैरे झालेली आहे आता. तर काय आम्ही आता आमचं सामान वगैरे ठेवलेलं आहे, सगळं पॅकिंग वगैरे झाली आमची. आता इथून लवकरात लवकर जायचं आहे आम्हाला किल्ल्यावर. तर मित्रांनो हा आहे पूर्ण मालवण बीचचा टोटल व्ह्यू. आम्ही इथं चहा पितोय आता. दोघं जण आहेत का? मी पण आहे काय? काका पोहे आहेत का? पोहे आहेत का? नाही ते म्हणतात. मिसळ पाव नको रे, सकाळ सकाळी प्रॉब्लेम होईल. समझ रहे हो? समझ रहे हो? बहुत तेज हो रहा है. तर गाईज हे हॉटेल स्टेटस आहे, इथे आम्ही स्टे केला होता आज. बाकी इथं जे वातावरण आहे खूप थंड आहे आणि भारी वाटते असं इथं फील होतंय. बाकी ते आपल्याला बोलवायला लागलेत चहा पिण्यासाठी. थँक्यू. तर गाईज आमचा चहा आलेला आहे. टोपी घ्यायला आलेलो आहेत पण कोणी काही घेणार नाही, नुसतं आम्ही बघायला लागलो इथं. हा एक नंबर वाटते. कडक कडक मस्त मस्त खूप भारी. फॉरेन वरून आलाय असं वाटतंय ना मित्रांनो तुम्हाला. नहीं ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. गाईज आम्ही आता नाश्ता करतोय. हे आमच्यासोबत हे आमचे मित्र. ओय हॅलो बोल की. हॅलो. मटर पनीर पे कॉन्सेंट्रेट करो. तर तर पोहे वगैरे खातोय आम्ही आता. वगैरे झालेलं आहे आता. आम्ही चाललोय आता पोरांकडे. स्कुबा डायव्हिंग करायला चाललंय का तू? पैसे येते का? अशी थोडी मारायची. तर काय खायला नाही रे. चाललोय आता सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर. हे आमच्यासोबत हे आमचे मित्र आहे ते. हे मागे येते काय अजून आणि पोरी वगैरे या लागलेत मागून हळूहळू. आम्ही आता चाललोय. तो बघा तिकडे तो किल्ला आहे तिकडे वगैरे घेतलेले आहे. आम्ही चाललोय आता बोटिंगमध्ये. टोटल आमचा 50 काउंट आहे. ते पोरं अजून यायला लागले. तर आम्ही लाईफ जॅकेट घेतलेलं आहे. तर गाईज आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे सगळेजण. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे फायनली. उतरा उतरा चलो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. तर गाईज इथं खाण्याची व्यवस्था पण आहे. तिकीट आहे का इकडं? तर मित्रांनो इकडे तिकीट आहे 5 रुपये. आम्ही आता दुसऱ्या तिकडच्या साईडने जाणार आहे. हे कट केली यार भाई. कुठे पाणी असल्यामुळे कट केले. होय कधी पाण्यात करंट सप्लाय पाणी खाली उतरते. हा खाली उतरल्यावर बोटीला विजा जाणार. बात तो सही है. गाईज हा जो पूर्ण किल्ला आहे हा पूर्ण समुद्राच्या मधोमध आहे. रस्ता गोवा भयानक आहे एकदम भारी. मग मी पहिल्यांदा बघितलं आहे सगळं किल्ला पाणी समुद्र वगैरे सगळं पहिल्यांदा बघितलंय. ते बघा हे आमची दुसरी ब्लॉगिंग टीम आहे. तिथे अरे गोवा जायचं नाही रे किल्ला.
काढू का फोटो? मैं नहीं बताऊंगा. तर मित्रांनो तो तिथून असा पूर्णपणे तिथपर्यंत किल्ला आहे. कुठं पलीकडे? हां हां. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. पाय पूर्ण घुसतो. हां हां. ट्राय करायचं. काय कसलं ट्राय करायचंय? चुकून अडकलो बिडकलो तर त्याच्यात. कसली गोडे पाणी पाजायचं काय रेकॉर्ड केलं नाही. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. नाही नाही. बेटा येतील परत. फॅन फॉलोइंग गाणं. जेव्हा आम्ही बसायचा प्रयत्न केला तेव्हा असले लोकांनी मला उठून घालवले. चला पटकन चला चला. तर काय ऊन वगैरे खूप लागायला लागलंय. आता वाजलेत 11 वाजलेत. आम्हाला 15 मिनिटांनी हालायचं इथून. टोटल आम्हाला 1 तासाचा वेळ दिला होता पूर्ण फिरण्यासाठी. पूर्वीचे जे लोक होते शिवाजी महाराजांच्या काळातले ते पाणी काढण्यासाठी हे यूज करायचे, ह्याचा वापर करायचे. बाकी किल्ला मित्रांनो खूप पूर्णपणे समुद्राच्या मध्ये आहे. हा अरबी समुद्राच्या ह्याच्यात येतो लोकेशनमध्ये. आणि पूर्ण किल्ल्याला ओव्हरऑल 3 दरवाजे आहेत. 3 दरवाजे आपल्याला दिसत नाही. आणि पूर्णपणे ते क्लोज आहे कारण ते जे दुश्मन असतात म्हणजे क्या बात है सर, क्या बात है सर. म्हणजे काही सैन्य वगैरे असतात त्यांच्यासाठी लपून ठेवलेले दरवाजे असतात, पण ते आपल्याला दिसत नाही. ते पूर्ण त्याला 3 दरवाजे आहेत. आणि हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधलेला आहे. पायऱ्यांना खूप हळू दमानं चालायला लागते. कौन है ये लोग? अरे खारट पाणी समुद्राचं इथं पाणी येतं. गोड कसं असणार पाणी? नहीं. बापरे. तर मित्रांनो तोप आहे जुनीवाली लोखंडाची. ते बघा आमचे काही मेंबर खाली गेलेत. ए शिव्या दगड बघा मित्रांनो कशी उबड खाबड आहे ते सगळे. अच्छा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. खूप सेफ्टीने चालायला लागते इथून. एवढंच रस्ता आहे. पेंग्विन आहे का इंस्टाग्रामवरची? अरे अरे फोटो काढायला गेलाय वाटतं. दमलाय वाटतं बसलाय तिकडे. चल समोर जाऊयात. इथून पूर्णपणे तो असा राऊंड आहे तिकडे. तर मित्रांनो आम्ही आता तिकडे काही जाणार नाही कारण वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. आम्हाला फक्त 1 तास दिलाय. झाले 11:15 11:30 वाजलेले आहेत. आता इथून आम्ही खाली जाणार आणि तिकडून तसंच मंदिरात जाणार. बापरे. मित्रांनो रस्ता बघा हा किती डेंजर आहे. इथून दमाने चालायला लागते. तो तर गेला इझिली किती फटाफट. पायरीची हाईट भेटले रे. बघू. हां स्लिपी दगड आहे. इथं फोटो वगैरे काढत की मस्त. ते बघा ब्लॉगर आहे यादव, तुमच्या ब्लॉगर. थँक्यू. थैंक्स. तो बघा आमचा रोहितदा येतोय. काय सर वगैरे यायला लागलेत आमचे. लास्टची पायरी सर काय काढायला लागलेत?
हां हां चला समोर जाऊ चला चल जाऊ आपण समोर चलो चलो उतरलो मित्रांनो फायनली तहान लागली मग लय थकलोय आम्ही गायच पूर्णपणे किल्ला फिरून आलोय घाम वगैरे सगळं शरीराचं पाणी पाणी झालंय मैं तो कुछ और ही समझ रहा था एनर्जी पाहिजे हां एनर्जी पाहिजे आता इथं खाण्यापिण्यासाठी आहे तिथं काहीतरी काय आम्हाला छोटं नारळ घावलेलं आहे बड़ा हरामी हो बेटा याच्यात नारळ पाणी तर असणार का काय सुद्धा बहुत तेज हो रहा है। तर गायच आम्ही आता महाराजांच्या मंदिरात आलोय तर गायच इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे तर गायच आपण मंदिरात व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हती म्हणून आपण बाहेरून दर्शन घेतले फोन अलाउड नव्हता आतमध्ये आणि आतमध्ये जी मूर्ती होती ती खूप जुनी होती कुठल्या ह्याच्यात तरी 1645 मधली होती 95 ओके किती काळातलं ती होतं महाराज म्हणजे किती वर्षाचं तेव्हा ते 1695 रोजी स्थापना केली राजाराम कल्पनेने पण रिअल त्यांनी बघितलंय म्हणजे त्यांना माहीत असणार कसं आहे ते बरोबर आहे का. तर आतमधला असा लुक आहे महाराजांचा. तर मित्रांनो हा होता पूर्ण ओव्हरऑल मंदिराचा लुक. काय घेतोय मी घ्या का पटकन घ्या काहीतरी घे काहीतरी मिरिंडा घे हां. तर कायचं मी मिरिंडा घेतलेला आहे केलंच ना ऑलरेडी हां. तर मित्रांनो आम्ही इथं काहीतरी थंड वगैरे घेतोय. 3 किलोमीटर 3 किलोमीटर चाललंय म्हणते. बसा थंड घेण्यासाठी पैसे गोळा करण्यात सुट्ट नाही ऑनलाईन पण चला. तर मित्रांनो आता मी रिटर्न चाललोय. आपल्याला नंतर जायचं लागणार की मासा खाली नीट ठेवू टाकू नको. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे आमच्या जिथं आम्हाला जायचं. आता आम्हाला तिकडं महाराजांच्या पुतळ्यापाशी जायचं आहे. किल्ला वगैरे आम्ही फिरून आलोय आता. तर काहीच आम्ही आता पंजाबी धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबलोय. आम्हाला काही जागा नाही म्हणून आम्ही आता. तर काहीच आपलं जेवण आलेलं आहे. हे आपलं जेवण आलंय. ते तिकडं नॉनव्हेज आहे ते आणि इकडं सगळं हे व्हेज. जेवणामध्ये तंदुरी रोटी, भात, पापड, दाल तडका आणि हे शेवभाजी आहे. तर काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण कसं होतं महेश? एक नंबर होतं. कालचं जेवण बेकार होतं पण आजचं 1 नंबर होतं. मला तर आवडलं. अरे विनोद जेवण कसं होतं? चांगलं होतं ना. तर काहीच हा होता आम्ही किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरून आलो होतो. तर आता नेक्स्ट आम्हाला तिकडे पुतळ्यावर जायचं आहे. ह्या जो ब्लॉगचा जो एंड आहे तो आता मी इथे करतोय आणि नेक्स्ट पार्ट तुम्हाला त्या पुतळ्यावर जाताना दिसेल. तो व्हिडिओ सेपरेट राहील. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.